आज रविवार दिनांक 5 जुलै 2020. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मूल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे आजच्या मुख्य उपासनेमध्ये ऑनलाईन उपासनेमध्ये हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. ख्रिस्तात सर्वांना सलाम. या सुंदरशा समयी परमेश्वराने आम्हाला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याची गीत गाण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्याचेच आभार मानतो. प्रकटीकरण याचा 3रा अध्याय वचन 20. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्या जवळ आत जाईन व त्याच्या बरोबर जेवीन आणि तो माझ्या बरोबर जेवीन. ह्या वचनामध्ये आपल्याला समजून येते की परमेश्वर आपली वाट पाहत आहे की आपण आपल्या हृदयाचे दरवाजे कधी उघडू आणि कधी आपण त्याला आपला प्रभू म्हणून मानू. वचन पुढे जाऊन आपल्याला सांगते की मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे आणि जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल. याचाच अर्थ हा की परमेश्वर बोलत आहे, पण त्याची वाणी आपल्याला ओळखायची आहे. प्रियांनो, त्याची वाणी आपल्याला काय सांगत आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपली वागणूक बदलायची आहे. आपल्या मनाचे दरवाजे उघडायचे आहे जेणेकरून आपण परमेश्वराच्या नावाला गौरव देत राहू. आपल्या आयुष्यामधून, आपल्या जगण्यामधून, आपल्या वागणुकीमधून आपण ख्रिस्त गाजू आणि परमेश्वराला आपल्या हृदयामध्ये स्थान देऊ. उपासना संगीत गीत क्रमांक 255. दाराशी पहा कोण तो. सर्वदा सहाय प्रभु त्याकामी खेळला दैवात्य मित्र ठरला
कृपेची वेळ ही टळे. प्रभूला हृदय घ्या, शोध ठेवाया, करता तुकारा पाहे, या प्रिय हृदय घ्या, या प्रिय हृदय घ्या, या प्रिय हृदय घ्या. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखानी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. यशया 40:31. या वचनामध्ये आपल्याला समजून येतं की ज्यावेळेस आपण आपली आशा परमेश्वरावरती धरतो त्यावेळेस तो आपली ताकद नवीन करतो. याचाच अर्थ हा की एखादा सेवक ज्या वेळेस सेवा करतो त्याला खूप साऱ्या अडचणीमधून जावं लागतं, खूप सारे परीक्षा त्याला द्यावे लागतात. पण त्या परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी, त्या परीक्षेला तोंड देण्यासाठी परमेश्वर ताकद देतो. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की एखाद्या गरुडासारखे आपण उडू, धावलो तरी आपण दमणार नाही. परमेश्वरासाठी काहीही असंभव नाही. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की ही पृथ्वी संपूपर्यंत, त्याचा अंत होऊपर्यंत मी तुझ्या सोबत राहणार आहे. त्यासाठी काहीही असंभव नाहीये. असंभवला संभव करणारा हे आपलं नाव येशू ख्रिस्ताचं आहे. त्यावरती विश्वास ठेवून त्यामध्ये आपण आशा धरूया, त्यामध्ये आपण आनंद करूया. मेरा सारा
घरामध्ये स्वागत करूया. परमेश्वराच्या नामाने येणाऱ्याचा धन्यवाद हो. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. तू माझा देव आहेस. मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मागील संपूर्ण जून महिना तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस आणि जुलै महिन्याचा हा पहिला प्रभुवार तू आम्हाला दिलेला आहेस. प्रभू, आम्ही ऑनलाईन भक्तीमध्ये आहोत. ही सुविधा तू आम्हाला दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करीतो. आजची भक्ती तू आशीर्वादित कर. या भक्तीमध्ये आज जी प्रत्येक व्यक्ती सहभागी होणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला हे बापा परमेश्वरा तू आशीर्वादित कर. हे बापा परमेश्वरा, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर आणि देव जो आत्मा त्याची आम्ही आत्म्याने व खरेपणाने उपासना करावी अशी कृपा, दया, अनुग्रह दे. आजचं वचन तू आम्हासाठी आशीर्वादित कर. आजचा संदेश तू आमच्यासाठी आशीर्वादाचा कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण गीत गात आहोत. मंडळीला विनंती आहे, गीत होत असताना आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहावे. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचार
उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एकचित्ताने समचित्ताने मोठ्याने जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईस पासून जन्मला, ज्याने पंथय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत. आज 27वा रविवार. उच्चासनी परमेश्वर. सत्ताविसावा रविवार आपण प्रारंभ करीत आहोत. परमेश्वर माझे बल व माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द धार्मिकांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. मी मारावयाचा नाही, मी जगणार आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करणार. परमेश्वराने मला जबर शासन केले, तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. मजसाठी धार्मिकतेची द्वारे उघडा. मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून धार्मिक जन प्रवेश करोत. तू माझे ऐकले आहे. तू माझा तारक झाला आहे. यास तो मी तुझे उपकार स्मरण करतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. हे परमेश्वराच्या हातून घडले आहे. हे आमच्या दृष्टीने अद्भुत कृत्य आहे. परमेश्वराने हा दिवस नेमला आहे. यात आपण उल्हास व आनंद करू. हे परमेश्वरा, तुला विनवितो की आमचा उद्धार कर. हे परमेश्वरा, तुला विनवितो की आम्हा संपदा दे. परमेश्वराच्या नामाने येणाऱ्याचा धन्यवाद हो. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. तू माझा देव आहेस. मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. सुवंद्य पुत्र आत्मा त्रैक्यला द्या अनंत मन. मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. यावेळेला शास्त्रपाठ वाचन होईल.
इफिसकरास पत्र 4 अध्याय 17 ते 32. इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 17व्या वचनापासून ते 32व्या वचनापर्यंत. जुना जीवित क्रम व नवा जीवित क्रम. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. दिनचर्येकरिता नियम. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नये. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्या जवळ काही असावे. म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नती करिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेने करून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योग्य मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवो आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. देई बापा वाचेल वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जात आहोत. आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. देव बापाने आम्हाला नवीन महिना दिलेला आहे, जुलै महिना. जून महिना संपला पण पाऊस आला नाही. प्रियांनो, आम्ही पावसासाठी देवाजवळ विनंती आणि प्रार्थना करूया. आपल्या मनातल्या मनात देवाजवळ मागूया. मंडळीची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. आपण शांत राहूया आणि पावसासाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आमच्या देशामध्ये जो कोविड-19 कोरोना व्हायरस रोग आजार महामारी पसरलेली आहे, देवाने त्या महामारीला
समूळ नष्ट करावे, अशी आम्ही देवाजवळ प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, परम पवित्र आणि परम उच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या देवा, आज पुन्हा एकदा बापा परमेश्वरा आम्ही ऑनलाईन भक्तीमध्ये आहोत. ही मंडळीची भक्ती आहे. जरी आम्ही देहाने एकमेकांपासून दूर आहोत तरी बापा परमेश्वर आम्ही एकाच आत्म्यामध्ये एकमेकांच्या जवळ आहोत. तो पवित्र आत्मा आहे, जो पवित्र आत्मा आम्हाला चालवित आहे. आज हे बापा परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करीत आहे. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या तुझ्या मंडळीवर तुझा विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर. आणि आजपर्यंत तू भरलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. प्रत्येक कुटुंबाला बापा परमेश्वरा तू सुरक्षित ठेवलेला आहेस. कोविड-19 पासून हे बापा परमेश्वरा तू प्रत्येक कुटुंबाचा सांभाळ प्रतिपाळ केलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. तू त्यांना तुझ्या दिव्य दूतांच्या छावणीमध्ये रक्षिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा पास्टेड कमिटी, पास्टेड कॉन्फरन्सवर तुझा आशीर्वाद दे. आणि बापा तुझी कृपा, तुझी दया, तुझा अनुग्रह प्रत्येक सभासदावर होऊ दे. त्याचप्रमाणे जे ऑर्गनायझेशन्स आहेत, WSCS, मेथोडिस्ट मेन, MYF आणि संडे स्कूल, या चारही ऑर्गनायझेशनवर तुझा आशीर्वाद दे. आणि प्रत्येकाला बापा परमेश्वरा जे सेवेचं पाचारण दिलेलं आहे ती सेवा पूर्ण करण्यासाठी संधी दे. आणि त्या संधीचा उपयोग त्यांनी करावा असं होऊ दे. त्याचप्रमाणे हे बापा परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत आहोत. मेथोडिस्ट चर्च इन इंडिया मुंबई रिजनल कॉन्फरन्स, बापा परमेश्वरा या तुझ्या मंडळीवर, जागतिक मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. आणि बापा परमेश्वरा प्रत्येकांच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. आमचा सर्व बिशप वर्ग यांना तू आशीर्वादित कर. सर्व पाळक वर्ग यांना तू आशीर्वादित कर. सर्व DS वर्ग यांना तू आशीर्वादित कर. मंडळीमधील सर्व सभासद यांना तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्या पायाजवळ मागत आहोत. त्याचप्रमाणे भारत देशासाठी आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा परमेश्वरा भारत देशाला ज्या कोविड-19 कोरोना व्हायरस या रोगाने पछाडलेला आहे, या महामारीने बापा ग्रासलेला आहे. प्रभू तुला सर्व काही शक्य आहे. आम्ही तुझ्या जवळ मागत आहोत. बापा ही महामारी तू नष्ट कर, बापा नष्ट कर. आणि प्रत्येकाचं जीवन तुला मोलाचं वाटू दे बापा. सहाय्य कर. महाराष्ट्र राज्यावर तू कृपा कर बापा. जून महिना संपलेला आहे. आम्हाला पावसाची गरज आहे. तू पाऊस दे बापा, योग्य पाऊस दे. सहाय्य कर, कृपा, दया, अनुग्रह दे. हे बापा परमेश्वरा त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा बापा परमेश्वरा या कोविड-19 फार मोठं थैमान घातलेलं आहे. प्रभू आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. सर्व काही तू आपल्या नियंत्रणामध्ये घे. आणि बापा हा रोग आणि आजार तू नष्ट करून टाक बापा. बापा या महामारीच्या विरुद्ध जे संघर्ष करीत आहेत सर्व डॉक्टर्स, सर्व स्वास्थ्य कर्मचारी,
सर्व सफाई कर्मचारी, आमचा पोलीस फोर्स आणि सर्व आर्मी फोर्स, प्रभू यांनाही तू आशीर्वाद दे, त्यांच्या संगती हो बापा, त्यांचं संरक्षण सांभाळ, प्रतिपाळ कर प्रभू. त्यांना तू तुझ्या शक्तीने आणि सामर्थ्याने आणि मार्गदर्शनाने भर. जे आमचे सर्व राज्य करते ह्याच एका गोष्टीसाठी बापा परमेश्वरा बिझी झालेले आहेत, कार्य करत आहेत बापा, त्यांनाही तू आशीर्वादित कर बापा, सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. आमच्या भारत देशाला पुन्हा एकदा तू आशीर्वादित कर बापा, सहाय्य कर. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा, आता आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन होत आहोत. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपा पुरेशी आहे. मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आमचं आत्माजीव शरीर तुला सादर करीत आहोत बापा. तू आम्हाला तुझ्या सेवेसाठी, गौरवासाठी राख बापा. आमचं आरोग्य सांभाळ, आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, कृपा द्या, अनुग्रह दे. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतोय आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण आणखीन एक गीत गात आहोत, आणि गीत होत असताना मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहणार आहोत. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, चित्ती प्रभुला धरणे, चित्ती प्रभुला धरणे, प्रभुला आवडते आचरणे. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, आपुले हित विस्मरणे, आपुले हित विस्मरणे, परिहित केवळ आपुले गणने. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा. मी कोणी नच म्हणणे, मी कोणी नच म्हणणे, प्रभुला गौरव अवघे देणे. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, शुभ वृत्ता गाजविणे, शुभ वृत्ता गाजविणे, अवघे जीवित त्यातच सरणे. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा, जन सेवा. उभे असतानाच आपण
शुभवर्तमान वाचन करीत आहोत. लूका शुभवर्तमान अध्याय 6 आणि 46 ते 49. लूका शुभवर्तमान अध्याय 6 आणि वचने 46 ते 49. मी वाचत आहे. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही. जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करीतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला दाखवितो. तो कोण आहे का घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर लोंढा आदळला, तेव्हा ते लागलेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला. देई बापा वाचलेलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण खाली बसून घ्यावे. आपण संदेशाकडे जात आहोत. देवी बापाला धन्यवाद असो. आपण आजच्या संदेशाकडे जात आहोत. आजच्या मननाचा विषय आहे सत्यापासून निर्माण होणारा देव सदृश नवा मनुष्य. सत्यापासून निर्माण होणारा देव सदृश नवा मनुष्य. इफिस 4 अध्याय आणि 4 वचन, एफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 24 वचन. आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. देव बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. सत्यापासून काय निर्माण होते. सत्यापासून देव सदृश नवा मनुष्य निर्माण होतो. आतापर्यंत आपण सत्याविषयीचे सत्य हा विषय समजून घेतलेला आहे. योहान 8:32 या वचनावर आधारित हा संदेश होता. या विषयावर आपण एकूण 4 संदेश ऐकलेले आहेत. पहिला संदेश होता सत्य कोणासाठी आहे. दुसरा संदेश होता सत्य समजणे म्हणजे काय व सत्य काय करते. तिसरा संदेश होता सत्य म्हणजे काय. यामध्ये आपण 2 गोष्टी पाहिल्या. एक, सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि 2, सत्य म्हणजे देवाची मंडळी. चौथा संदेश होता सत्य म्हणजे काय. यामध्ये आपण तिसरं सत्य पाहिलं आणि ते म्हणजे देवाचे वचन. सत्य म्हणजे देवाचे वचन. आणि अशा प्रकारे सत्याविषयीचं सत्य या 4 संदेशामध्ये आम्ही ऐकलेला आहे. आता याचा पुढचा भाग, सत्याविषयीचा पुढचा भाग आम्ही पाहत आहोत. आणि आजपासून काही रविवार आपण जो विषय पाहणार आहोत तो आहे सत्यापासून निर्माण होणारा देव सदृश नवा मनुष्य. सत्यापासून काय निर्माण होते. एकदा सत्य समजले म्हणजे सत्य आमच्यामध्ये कसे परिवर्तन करते आणि देव सदृश नवा मनुष्य
आमच्यामध्ये कसा निर्माण करते हे आम्ही पाहणार आहोत. आणि प्रियानो, प्रतीक एफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 24 वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देव सदृशपणा देण्यासाठी आला. देव सदृश म्हणजे आम्हाला देवाचे पुत्र होण्याचा अधिकार देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून विशेष प्रकारे सत्य म्हणजे काय आम्ही पाहिलं तर सर्वात पहिली गोष्ट आम्ही पाहिली की सत्य म्हणजे आमच्यामध्ये पहिली गोष्ट ते करते आणि ते म्हणजे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त समजावून सांगते, प्रभू येशू ख्रिस्त देते. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये नवा मनुष्य निर्माण करतो, देव सदृश नवा मनुष्य. दुसरी गोष्ट आम्ही सत्य म्हणजे काय पाहिली आणि ते म्हणजे देवाची मंडळी. देवाची मंडळी आमच्यामध्ये देव सदृश नवा मनुष्य निर्माण करते. आणि तिसरं सत्य आम्ही पाहिलं देवाचं वचन, आणि देवाचं वचन आमच्यामध्ये देव सदृश नवा मनुष्य निर्माण करते. प्रियांनो, यामधील आज पहिला मुद्दा आम्ही पाहणार आहोत आणि तो आहे देव सदृश म्हणजे काय. सत्यापासून देव सदृश नवा मनुष्य निर्माण होतो. यावरून आम्ही पहिला मुद्दा पाहत आहोत, देव सदृश म्हणजे काय. परमेश्वर देवाने आदाम आणि हवा यांना निर्माण केले, तेव्हा त्या देवाने त्यांना देवाचे प्रतिरूप दिले, देव सदृशत्व दिले. परंतु जेव्हा सर्पाच्या रूपात सैतान आला तेव्हा हवेशी तो बोलला आणि हवेला तो म्हणाला, या मध्यभागी असलेल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ जेव्हा तुम्ही खाल तेव्हा तुम्ही मरणार नाही, तुम्ही देवा समान व्हाल. ते देव सदृश होते. देवाने त्यांना देवाचं प्रतिरूप दिलेलं होतं. शैतान सत्य बदलतो आणि खोटं बोलतो, असत्य करतो. त्याने शब्द वापरला देवा समान व्हा. देव सदृश असणे आणि देवा समान होणे यामध्ये फरक आहे. देव सदृश होणे म्हणजे देवाचे प्रतिरूप, देवासारखे, देवाचा स्वभाव, देवापुढे नम्र लीन, देवाला आवडणारे, संतोषकारक, देवाला संतुष्ट करणारे असे होणे. परंतु देवा समान याचा अर्थ आहे देवाबरोबर बरोबरी करणे, गर्विष्ठपणा, उन्मत्तपणा, देवाला तुच्छ लेखणे. आणि शैतान हे करतो. प्रियांनो, शैतानाची मूळ इच्छा तीच होती, मी देवा समान होईल, मी देवापेक्षा श्रेष्ठ होईल. आणि प्रियांनो, आदाम हवा भुलले आणि देवा समान होण्याच्या नादात ते शैताना समान बनले, शैतानाचे हस्तक बनले, देवाचे विरोधक झाले. त्यांच्यातलं देव सदृशत्व निघून गेला. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, देवाचा पुत्र होऊन आला.
देव असून त्याने देह धारण केला. आणि त्याने आम्हाला देव सदृशत्व देण्यासाठीच त्या वधस्तंभावरचं मरण सहन केला. आम्हाला देवाचे पुत्र होण्याचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सहन केलं. आणि प्रियानो, जो कुणी आज प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि देवाची मुले होणे म्हणजे त्यांना देव सदृशत्व प्राप्त होणे, देवाचा स्वभाव गुण प्राप्त होणे. प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलेले होणे. आणि म्हणून प्रियानो, देव सदृश म्हणजे काय हे आम्ही समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम देव सदृश म्हणजे देवाच्या सामर्थ्याने युक्त, अर्थात पवित्र आत्मा प्राप्त होणे. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय 8व्या वचनामध्ये आपण वाचतो की आमचा प्रभू म्हणत आहे, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि यरूशलेमेत, सर्व यहुदिया, शमरोना व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तो पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. देव सदृश म्हणजे देवाच्या सामर्थ्याने भरणे, देवाच्या सामर्थ्याने भरणे. त्यासाठीच त्याने आपला पवित्र आत्मा, देवाने आपला पवित्र आत्मा त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी पाठवून दिलेला आहे. प्रियानो, देवाचं सामर्थ्य आणि मनुष्याचं सामर्थ्य यामध्ये फार फरक आहे. देवाचं सामर्थ्य मनुष्याचं चांगलं करते, परंतु मनुष्याचं सामर्थ्य तो जे जे चांगलं करायला जातो तो त्याच्या हातून वाईटच होते. देवाचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. प्रेषितांची कृत्य 10 अध्याय 38व्या वचनामध्ये त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला, तो सामर्थ्याने भरला आणि मग तो चिन्हे चमत्कार करत तो फिरला. देवाचं सामर्थ्य मनुष्याचं जीवन सुखी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रियानो कार्यरत होते. मनुष्य सुखी कसा होईल, आशीर्वादित कसा होईल, निरोगी कसा होईल, देवाचं सामर्थ्य हे पाहत असते. देव सदृश म्हणजे देवाच्या सामर्थ्याने भरलेले. आणि म्हणून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंका. आम्ही कोणाचाही वाईट न करणारे लोक आहोत, कारण आम्ही देवाचे सामर्थ्याने भरलेले लोक आहोत. आमच्या मनात कोणाचा वाईट करण्याचा विचार सुद्धा येता कामा नये, कारण आम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले लोक आहोत. प्रियानो, जेव्हा मनुष्य देवाच्या सामर्थ्याने भरतो तेव्हा तो सुवार्ता सांगू लागतो. आणि एकाही व्यक्तीचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून तो देवाच्या सुवार्तेला प्राधान्य देऊ लागतो. पवित्र आत्मा आम्हाला देवाचे सामर्थ्य देतो आणि त्या सामर्थ्याने आम्ही ख्रिस्ताची साक्ष देऊ लागतो. आणि तुम्ही माझे साक्षी व्हाल. आम्ही ख्रिस्ताविषयी बोलू लागतो. आम्ही ख्रिस्ताची साक्ष
देऊ लागतो. आणि हे आहे देवाच्या सामर्थ्याने भरणे. नंबर 2, देव सदृश म्हणजे देवाच्या पावित्र्याने युक्त, अर्थात वचनरूपी जलस्नानाने स्वच्छ व पवित्र होणे. एफिस 5:26 यामध्ये संत पाऊल म्हणत आहे, अशासाठी की तिला अर्थात मंडळीला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग सुरकुती अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. एफिस 5:26-27. प्रियानो, देव सदृश पावित्र्य प्राप्त होण्यासाठी आम्हाला आमच्या स्वतःचे प्रयत्न करण्याची गरज नाही. मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी पवित्र होऊ शकत नाही. परमेश्वर देवाने हे इस्रायलाच्या उदाहरणावरून सिद्ध केलेलं आहे. त्यांना नियमशास्त्र दिलं, परंतु ते नियमशास्त्र पाळू शकले नाही. 4000 वर्षांचा काळ दिला, परंतु त्यांना नियमशास्त्र पाळता आले नाही. ते देवाच्या दृष्टिकोनातून देवाच्या पावित्र्याने युक्त ते होऊ शकले नाही. मनुष्य स्वतःच्या प्रयत्नाने देवाच्या पुढे पवित्र ठरू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला देवाने वचनरूपी जलस्नान ह्याने स्वच्छ व पवित्र होण्यासाठी मंडळीला दिलेले आहे. तो मंडळीला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करीत असतो. मंडळीमध्ये ज्या वेळेला आम्ही येतो त्यावेळेला आमच्यावर एक प्रक्रिया सुरू होते. ती प्रक्रिया आहे पावित्र्याची. वचनरूपी जलस्नान आम्हाला देव त्या मंडळीमध्ये घालत असतो आणि देवाचं पावित्र्य आम्हाला देत असतो. आणि म्हणून मंडळीमध्ये येणं आणि मंडळीला समर्पित होणं हे फार महत्वाचं आहे. प्रियानो, ज्या वेळेला आम्ही मंडळीत येऊन वचनरूपी जलस्नानाने स्वच्छ व पवित्र होऊ लागतो, तेव्हा आम्ही गौरवयुक्त मंडळी असे होतो. डाग सुरकती अशासारखे काही आमच्यामध्ये राहत नाही, तर आम्ही पवित्र व निर्दोष असे देव गणतो. देव आम्हाला बनवतो. मंडळीमध्ये आल्यानंतर देव आम्हाला वचनरूपी जलस्नान घालतो. आजकाल प्रियानो, वचनरूपी जलस्नानाचे अनेक प्रकार तयार झालेले आहे. जगामध्ये अनेक, परंतु पाऊल म्हणतो तुम्हाला वचनरूपी जलस्नान जे तुम्हाला स्वच्छ आणि पवित्र करील ते म्हणजे मंडळी आहे, चर्च आहे. संत पावलाच्या पुढे सुद्धा हाच प्रश्न निर्माण झालेला होता. आणि मग म्हणून संत पाऊल त्या करिंथकराच्या मंडळीला काय म्हणत आहे पहा. पहिले करिंथ याचा 4था अध्याय आणि 14 पासून पुढे काही वचने मी वाचत आहे. पहिले करिंथ 4था अध्याय आणि
14 पासून पुढे, तुम्हाला लाजविण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाही. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही स्वच्छ आणि पवित्र होण्यासाठी आज 10,000 गुरु गोळा करत असू, परंतु जर आम्ही देवाच्या मंडळीला तुच्छ लेखित असू तर लक्षात ठेवा, देव आम्हाला कधीच वचनरूपी जलस्नानाने स्वच्छ आणि पवित्र करणार नाही, कधीच नाही. आमच्या जवळ बायबलचं फार मोठं ज्ञान येईल. ज्ञान फुगविते. ज्ञान फुगविते. प्रियांनो, मंडळीमध्ये येणे म्हणजे त्या द्राक्ष वेलाला जडणे, स्वतःचं अस्तित्व नष्ट. मंडळीमध्ये येणे म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराला जडणे, स्वतःचं अस्तित्व नष्ट. मंडळीमध्ये येणे म्हणजे त्या उत्तम मेंढपाळाच्या कळपामध्ये मेंढरू बनून येणे. मंडळीमध्ये वचनरूपी जलस्नान देव घालतो आणि स्वच्छ आणि पवित्र करतो. हा विश्वास आम्ही बाळगला पाहिजे. आणि म्हणून मंडळीचा सिद्धांत, मंडळीचं रहस्य फार मोठं आहे, फार मोठं आहे. आम्ही ते समजून घेतलं पाहिजे. मंडळी हा सत्याचा स्तंभ व पाया आहे. मंडळीला आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रियांनो, आज देव सदृश म्हणजे देवाचे पावित्र्याने युक्त, आणि ते पावित्र्य देवाच्या मंडळीशिवाय कुठेही मिळणार नाही. नंबर 3, देव सदृश म्हणजे देवाच्या विवेकाने, देवाच्या सत्सद विवेकाने युक्त, अर्थात ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होणे. देव सदृश म्हणजे देवाचे पुत्र, आणि देवाचे पुत्र हे देवाच्या स्वभावाचे वाटेकरी होतात. 2 पेत्र 1:4, 2 पेत्र 1:4 मध्ये आपण वाचतो, त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आलेली आहे, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. देव सदृश म्हणजे ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होणे, ईश्वरी स्वभाव प्राप्त होणे. देवाचा स्वभाव. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी माराव्यास नव्हे तर ताराव्यास आलो आहे. मी न्याय करायला नव्हे तर त्यांना जीवन देण्यासाठी आलेलो आहे. लोकांकडे पाहून तो कळवळला. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जेव्हा लोक त्याने पाहिले तेव्हा तो कळवळला. प्रियांनो, जेव्हा रोगात त्याने पाहिले लोकांना, आजाऱ्यांना, तेव्हा तो कळवळला आणि त्याने रोगमुक्त केले त्यांना. जेव्हा त्याने पाहिलं की लोक अशुद्ध आत्म्याने पछाडलेले आहेत, तेव्हा त्याने अशुद्ध आत्म्यानं धमकावलं आणि त्यांना हकलून दिलं. जेव्हा त्याने पाहिलं की लोक
वादळात सापडलेले आहेत. तो पाण्यावरून चालत आला, वादळाला शांत केला. जेव्हा त्याने पाहिलं लोक अभावात अडचणीत आहेत, त्याने त्यांना भरपुरीचं जीवन दिलं. 5 भाकरी 2 मासे यामध्ये त्याने 5,000 लोकांना जीव घातलं. तो कळवळा प्रियानो. जेव्हा त्याने शोक पाहिला, मृत्यू पाहिला, तेव्हा त्याने त्या मृतांना पुन्हा जिवंत केलं. तो कळवळला, ईश्वरी स्वभाव काय आहे. त्याला वधस्तंभावर, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं. डोक्यात काट्यांचा मुकुट, हातापायात खिळे, विवस्त्र अवस्थेत पाठीवर चापकाचे फटके, तोंडावर थुंकी, लोकांचे टोमणे, हे सर्व काही होत असताना सुद्धा तो म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर. ईश्वरी स्वभाव काय आहे. प्रियानो, ईश्वरी स्वभाव प्राप्त होतो. देव सदृश म्हणजे ईश्वरी स्वभाव. योग्य अयोग्य, चांगलं वाईट, सत्य असत्य काय आहे हे ठरविण्याची आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. आणि म्हणून आज प्रियानो, सत्यापासून काय निर्माण होते. सत्य देव सदृश मनुष्य निर्माण करतो. आणि तो देव सदृश मनुष्य म्हणजे ईश्वरी स्वभावाचा वाटेकरी असतो. नंबर 4, देव सदृश म्हणजे देवाच्या ऐश्वर्याने युक्त, अर्थात ख्रिस्ताबरोबरचे सहवारसदार. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये आपण वाचतो. रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 17व वचन. आणि जर मुले तर वारिसही आहो, म्हणजे देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारिस असे आहो. एका वचनात प्रियानो, वारिस 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 3दा आलेला आहे शब्द, 3दा. आणि देवाचे वारिस म्हणजे देवाच्या ऐश्वर्याने युक्त. जे देवाचं आहे ते आमचं होणे, ते ऐश्वर्य. देवाचा स्वर्ग आहे, तो स्वर्ग आमचा होणे. देवापुढे उभा राहणारे ते सराफीम, ज्यांना 6 पंख आहेत, ते सतत म्हणत असतात, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. अखिल पृथ्वीची समृद्धी हे त्याचं वैभव होय. या पृथ्वीचं सुद्धा वैभव आमचं होऊन जातं. प्रियानो, देव सदृश म्हणजे देवाच्या ऐश्वर्याने युक्त. आम्ही सहवारसदार बनणे, ख्रिस्ताबरोबरचे सहवारसदार. आणि आम्ही ख्रिस्ताबरोबर ह्याच पृथ्वीवर 1000 वर्ष राज्य करणार आहोत. आज जगात माझ्याजवळ काय आहे काय नाही खंत नाही, परंतु लक्षात घ्या प्रियानो, आम्ही जर देव सदृश असू तर देवाच्या ऐश्वर्याने युक्त असू. देवाच्या ऐश्वर्याने युक्त असू. नंबर 5, देव सदृश म्हणजे देवाच्या प्रतिरूपाने युक्त, अर्थात ख्रिस्ताला परिधान करणे. ख्रिस्ताला परिधान करणे. गलती 3:27. कारण तुम्हामध्ये जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेले आहे. देवाचं प्रतिरूप म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करतो तेव्हा
आम्हाला देवाचं प्रतिरूप प्राप्त होते. प्रियानो, ख्रिस्ताला परिधान, बाप्तिस्मा झाला म्हणजे आमचं स्वरूप बदललं. मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. मी दिसतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई दिसत आहे. ख्रिस्ताला परिधान करणे, ख्रिस्ताला परिधान करणे म्हणजे ख्रिस्ती होणे. प्रियानो, आम्हाला आता ख्रिस्ताला परिधान करायचं आहे. आजकाल तरुणांमध्ये एक ट्रेंड, एक विचार बाळावत चाललेला दिसून येतो. सगळ्याच लोकांमध्ये आहे, तरुणांमध्येच नाही, सगळ्याच लोकांमध्ये. आणि तो म्हणजे प्रत्येक जण कुठल्या तरी प्रख्यात व्यक्तीच्या सदृश्यात होण्याची धडपड करीत आहे. प्रख्यात व्यक्तीच्या सदृश्यात. कोणी सचिन तेंडुलकर सदृश्य व्हायचा प्रयत्न करतो, तर कुणी एखादा सिने नट किंवा नटी यांच्या सदृश होण्याचा प्रयत्न करीत असतो. कुणी एखाद्या राजकारणी माणसाचं सदृशत्व धारण करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासारखा दिसण्याचा प्रयत्न करीत असतो, तर कुणी एखाद्या समाज सुधारकासारखा सदृश होण्याचा प्रयत्न करीत असतो. कुणी एखाद्या बिझनेस समान, तर कुणी एखाद्या शास्त्रज्ञ समान, कुणी एखाद्या धनाढ्य माणसा समान, तर कुणी एखाद्या राजा समान सदृश होण्याचा प्रयत्न करीत असतो. आम्हाला ख्रिस्ती लोकांना ख्रिस्त परिधान करायचं आहे. आम्हाला ख्रिस्तासारखं बनायचं आहे. आणि म्हणून संत पाऊल म्हणाला, बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करा. प्रभू येशू ख्रिस्तासारखं करा. प्रियांनो, आम्ही देवाचं प्रतिरूप धारण करणे म्हणजे ख्रिस्ताला परिधान करणे हो. सहावी गोष्ट, देव सदृश म्हणजे देवाच्या अधिकाराने युक्त, अर्थात ख्रिस्ताची सुवार्ता सांगणे. मत्तय 28:18-20 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे, तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर राहील. मी तुमच्या बरोबर राहील. देव आमच्या बरोबर राहील. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर राहील. अट आहे, आम्ही प्रभूचा जो अधिकार आहे, प्रभूला जो अधिकार दिलेला आहे त्याची साक्ष दिली पाहिजे. सुवार्ता सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळाव्यास शिकवा. आणि तरच युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर राहील, नाही तर नाही. मी सुवार्ता सांगणार आहे का?
मी ख्रिस्ताविषयी बोलणारा आहे का? मी ख्रिस्ताचं ते सांगणारा आहे का? मी ख्रिस्ताविषयी साक्ष देणारा आहे का? तरच प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर राहणार आहे. त्यानं देव सदृश म्हणजे देवाच्या अधिकाराने युक्त सुवार्ता सांगण्याचा अधिकार आम्हाला देवाने ख्रिस्ताने दिलेला आहे. देवाच्या वचनाची घोषणा करण्याचा अधिकार. कित्येक वेळेला आम्हाला म्हटलं जातं, आम्ही हे बोलताना ऐकतो, त्यांची दीक्षा कुठं झालेली आहे? त्यांना काय अधिकार? त्यांची दीक्षा कुठं झालेली आहे? हा अधिकार त्यांना कुणी दिला? प्रियानो, देवाच्या वचनाची घोषणा करणाऱ्या अधिकारापुढे बाकीचे सर्व अधिकार नगण्य आहेत. जर ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या वचनाची घोषणा करणारा अधिकार दिलेला आहे, तर मग आम्हाला ख्रिस्तामध्ये सर्व अधिकार प्राप्त आहे. दीक्षा अदीक्षा, दीक्षित अदीक्षित, जर त्याने स्त्री आणि पुरुष हा भेद ठेवला नाही, जर त्याने यहुदी आणि हेलनी हा भेद ठेवला नाही, तर मग आम्ही दीक्षित हा अदीक्षित हे भेद करणारे कोण? कोण आम्ही? जा सगळा अधिकार मला दिलेला आहे आणि ख्रिस्ताला अधिकार प्राप्त होऊनही जर आम्ही ख्रिस्ताचा अधिकार स्वीकारलेले असे जर आम्ही जाणार नाही, तर लक्षात ठेवा प्रियांनो, आम्ही ख्रिस्ताचा अधिकार नाकारणारे हो. जेव्हा आम्हाला देवाचं देव सदृश सत्व प्राप्त होतं, तेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या अधिकाराने प्राप्त आम्ही युक्त होतो आणि देवाच्या वचनाची घोषणा करण्याचा अधिकार आम्हाला मिळतो. अधिकार आम्हाला मिळतो. जर तुम्हाला तो अधिकार देवाने दिलेला आहे, तर घाबरू नका. देव तुमच्या बरोबर आहे. ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. तो तुमच्या वतीने बाजूने लढे. मी तुम्हाला सांगतो, बोलणारे तुम्ही नाही, बोलणारा माझा आत्मा आहे. जे कोणी तुम्हाला विरोधात जातील, त्यांच्या विरोधात बोलणारे तुम्ही नाही, बोलणारा माझा आत्मा आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाचा अधिकार स्वीकारलेले लोक म्हणजे देव सदृश लोक. जॉन वेस्ली मेथोडिस्ट धर्मपंथाचे संस्थापक, यांची दीक्षा झाली नव्हती. ते ब्रदर होते, ब्रदर जॉन वेस्ली. परंतु सुवार्ता सांगण्याचा अधिकार त्यांचा ना अँग्लिकन चर्चने हिरावून घेतला, ना कोणत्याही मिशननी. 112 देशांमध्ये त्यांनी मेथोडिझम नेला. सुवार्तेची घोषणा. जर मी सुवार्ता सांगितली नाही, तर माझी केवढी वाईट दुर्दशा पहिले करीन. 9 अध्याय 16 वचन. सुवार्ता, देवाचा अधिकार. शेवटपर्यंत ते रेव्हरेंड नव्हते. ते वारल्यानंतर त्यांचे जे अनुयायी होते, त्यांना रेव्हरेंड ही पदवी पाहिजे होती आणि म्हणून त्यांनी मेल्यानंतर त्यांची दीक्षा केली, रेव्हरेंड जॉन वेस्ली. आणि मग तिथून पुढे सुरू झालं रेव्हरेंड. देवाचा अधिकार जेव्हा तुम्ही उपयोगात आणताना प्रियानो, तेव्हा जगाची उलथापालत करणारे तुम्ही होता. जगाची उलथापालत. आणि म्हणून देव सदृश होणे म्हणजे
देवाच्या अधिकारापुढे मान चुकविणे. देवाने जर तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे तो ना कबूल करू नका. लोकांना घाबरून, अरे शास्त्री परुषी याजक हेच म्हणाले ना त्या पेत्राला, योहानाला, त्या शिष्यांना, हे ज्ञान ह्यांना कुठून, हा अधिकार ह्यांना कुठून? आणि त्यांनी सांगितलं असं बोलायचं नाही, येशूच्या नावाने बोलायचंच नाही. ते म्हणाले आम्ही तुमचं ऐकण्यापेक्षा देवाचं ऐकलेलं बरं. हा अधिकार आम्हाला देवाने दिलेला आहे. एकदा येशूला प्रश्न विचारला योहानाचा बाप्तिस्मा, एकदा येशूने त्या परुषांना, शास्त्र धर्मपुढाऱ्यांना प्रश्न विचारला, योहानाचा बाप्तिस्मा कुठून होता? योहानाला बाप्तिस्मा करण्याचा अधिकार कुणी दिला होता? माणसाने, स्वर्गातून? प्रियांनो, देवाचा अधिकार. आणि शेवटचं 7वं, देव सदृश म्हणजे देवाच्या सहभागितेने युक्त, अर्थात मंडळीची सहभागिता, फेलोशिप, पवित्र सहभागिता. देव सदृश म्हणजे देवाच्या सहभागितेत राहणे, ख्रिस्ताच्या सहभागितेत राहणे. आणि म्हणून जेथे 2 किंवा 3 प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. प्रियांनो, जेव्हा ख्रिस्ती लोक 2 किंवा 3 एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित राहतो का, हा प्रश्न आहे. जेव्हा ख्रिस्ती लोक 2 किंवा 3 एकत्र येतात तेव्हा ते काय बोलत असतात? ते कोणाच्या नावात एकत्र झालेले असतात? प्रभू येशू ख्रिस्ताच्या की ख्रिस्त विरोधकाच्या? जर आम्ही ख्रिस्त विरोधकाच्या नावात एकत्र येत असू तर लक्षात ठेवा, आम्ही ख्रिस्ताच्या सहभागितेत राहणारे असणार नाही. जेव्हा तुम्ही 2 किंवा 3 एकत्र याल तेव्हा फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातच एकत्र या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातच बोला, तरच तुम्ही देवाच्या सहभागिते राहणार. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही थांबणार आहोत. पहिला मुद्दा आम्ही आज पाहिलेला आहे. सत्यापासून काय निर्माण होते? सत्यापासून देव सदृश नवा मनुष्य निर्माण होते. देव सदृश म्हणजे काय? देव सदृश म्हणजे देवाच्या सामर्थ्याने युक्त, अर्थात पवित्र आत्मा प्राप्त होणे. देव सदृश म्हणजे देवाच्या पावित्र्याने युक्त, अर्थात वचन रूपी जलस्नानाने स्वच्छ व पवित्र होणे. देव सदृश म्हणजे देवाच्या विवेकाने युक्त, अर्थात ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होणे. देव सदृश म्हणजे देवाच्या ऐश्वर्याने युक्त, अर्थात ख्रिस्ताबरोबरचे सहवारसदार बनणे. देव सदृश म्हणजे देवाच्या प्रतिरूपाने युक्त, अर्थात ख्रिस्ताला परिधान करणे. देव सदृश म्हणजे देवाच्या अधिकाराने युक्त, अर्थात देवाच्या वचनाची घोषणा करणे, सुवार्ता सांगणे. आणि शेवटी देव सदृश म्हणजे देवाच्या सहभागितेने युक्त, अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात एकत्र येणे. आज प्रियानो, आमचं देव सदृशत्व आम्हाला तेव्हाच प्राप्त होईल, जे एदेनात हरवलं ते तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आम्ही सत्य समजून घेऊ, आम्ही सत्याला समर्पित होऊ. सत्यापासून आम्हाला मिळणार आहे देव सदृश नवा मनुष्य. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत. प्रभू,
आज आम्ही सत्य का समजून घेतलं पाहिजे, सत्यापासून आमच्यात काय निर्माण होणार आहे, देव सदृश नवा मनुष्य. प्रभू, आज देव सदृश म्हणजे काय हे तू आम्हाला समजावून सांगितलेलं आहेस. बापा, जर सत्य समजलं तर आमच्यामध्ये ते दैव सदृश्य आमच्यामध्ये निर्माण होईल. सहाय्यक कृपा दया अनुग्रह दे, त्या सत्याला आम्हाला समर्पित कर. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला दानार्पण होईल आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. यावेळेला मंडळीला विनंती आहे, दानार्पण होत असताना, गीत होत असताना आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. सामर्थ्याचा प्रसर दयाचा आणून ध्यानी स्तवा, आणून ध्यानी स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. वर्णात्याचे प्रताप महती गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. वाजवूनी या मृदुंग करुणी नृत्यतयाला स्तवा, नृत्यतयाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा. तंत्रयंत्रवाद्यांच्या नादे विश्वपतीला स्तवा, विश्वपतीला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला
पुनर्विधीकडे जात आहोत. संस्कार विधी आणि नूतनशास्त्र भाग क्रमांक 3. प्रबोधन किंवा पवित्र सहभागिता विधी करण्याची पद्धती. प्रबोधन विधी. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त पित्या जवळ प्रार्थनाकारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्या पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्या पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापांचा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्याला प्रेमाने उदारपणे वागता आहात. परमेश्वराच्या अनुसाराच्या मार्गाने चालण्याचा पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपल्या सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी आपण संस्कार घेण्यात पुढे व्हा आणि भक्तीच्या चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापासून प्रत्येने आपले पापे कबूल करा. आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वराकडे झुकूया, डोळे बंद करूया. मनातल्या मनात दोन्ही आपण पश्चातापाची प्रार्थना करूया. आम्हाला आठवत असे आमच्या हातून कळत सर्व पापे आम्ही आमच्या पत्रात करूया. ती शुद्ध रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. पापांनी करायची प्रार्थना आपण स्वर म्हणून वाचूया. सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंचा कर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपासागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी काही वाची मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे हरमपणाने केली. त्यामुळे तुमचा सात्विक रागा व तुझा कृपाने भरला हे अति कायम झाले. एका पुत्रात भेटो, त्या पुत्राला हे पश्चाताप शोधत आहे. त्याची त्याग झाली म्हणाया होता. त्याचा भार मला केसय झाला आहे. हे कंडाळत्या आम्हाला आमच्या हातून झाले आहे. त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान प्रभू म्हणून या प्रयोगप्रदान सोडून आमच्या तुझी सेवा होईल. तुला संतुष्ट होईल असे कर. आमचा परमेश्वराद्वारे आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदैव वचनले आहेस की मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळता त्या सर्वांच्या पापांची क्षमा करतो. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पापांची क्षमा करून त्यापासून आम्हाला मुक्त कर. आमच्या सर्व बाळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे. आम्हाला सार्वजनिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा परमेश्वराद्वारे आमेन. आम्हा सर्व मिळून वाचूया. हे सर्व परमेश्वरा, तुझ्या हे सर्वसमर्थ परमेश्वर आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आता एकच एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापाबद्दल मदतसभा प्राणांती देऊन दंडाची भरपाई करण्याची कामी योजना केली. तिच्या वयाने त्यांनी एकदाच प्राणाहूती दिली.
वकील जगाच्या पापाबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासार परिपूर्ण जितका पाहिजे तितका यत्न केला. त्यांनी आपल्या गौरववर्णाची सतत आठवण करून देणारा दिसतात. माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. त्याच वेळी तळोत्या आम्ही तुला अतिनम्रतेने विनवतो, तू आमच्या ऐकणे सिद्ध की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र विधीप्रमाणे उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस त्याचे भरण यातना यांच्यासमोर आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व जिवंत शरीराचे व रक्ताचे भागी परिवार. या ठिकाणी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की भाकरीची प्लेट आपल्या हातामध्ये घ्या. जो कुटुंब प्रमुख आहे त्याने भाकरीची प्लेट हातामध्ये घ्यावी. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्यास घेऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे असे हे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हे करा. भाकरीची प्लेट खाली ठेवावी. आता प्याला हातात घ्यावा. एकच प्याला हातात घ्या. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता ताणले जात आहे असे हे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणात करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे. आमेन. सर्वात प्रथम कुटुंब प्रमुखाने सर्वांना भाकर द्यावी. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुमच्याकरता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणात ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. कुटुंब प्रमुखाने प्रत्येकाला प्याला द्यावा. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्याकरिता सांडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये थोर माना. आपल्या मनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला थोर माना. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास्तव दूत, आदिदूत, स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सेनांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. आपण देवबापाचा आशीर्वाद मागूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगलाहि प्रेमला स्तवने अर्पितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मना शांती आमुच्या दया घना जीने सरो हे चिंतनी देह झिजो हा सेवनी
शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.